जर अशी बनवाल शाकाहारी भाजी तर यापुढे चिकन मटण देखील फिके पडेल। यामध्ये आपण कुठलाही कांद्या खोबऱ्याचं वाटण किंवा शेंगदाण्याचं वाटण वापरलेलं नाही, तरी देखील ही भाजी अगदी घट्टसर झालेली आहे। नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण कोथिंबीरीची भाजी बनवणार आहोत। काहीतरी वेगळं आणि चटपटीत अशी खायची इच्छा झाली असेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ही भाजी बनवण्याकरता साधारण 1 गड्डी कोथिंबीरीची स्वच्छ निवडून डबल पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली। यात घालूयात 5 ते 6 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ घालूयात। यामुळे वड्या ह्या खूप मऊसूत होतात। सोबतच 5 ते 6 चमचे बेसन पीठ घालूयात। चवीनुसार मीठ घालूयात। 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घालूयात। 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाचे वाटण घालूया। आता घातलेले सर्व साहित्य असे कोरडीचे एकदा यामध्ये मिक्स करून घेऊयात। या चॅनलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, यामुळे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ देखील यात वापरू शकता। आता थोडं पाणी घालून कोथिंबीरीच्या वड्यांप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे। एकदम घट्ट देखील पीठ मळायचं नाही, यामुळे वड्या कडक होतात। कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली, यामुळे ती ओलसर आहे, त्यामुळे सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते। तर या पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पीठ बनवून घ्यायचे। आता नेहमीची जी वड्या उकळायची चाळण आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे हे उकडताना याला चिटकणार नाही। आता हे कोथिंबीर वडीचं पीठ थोडं घेऊन थोडासा गोलाकार देऊन या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं। हवं तर तुम्ही कोथिंबीर वडीप्रमाणे याचे मुटके देखील बनवू शकता। एकदम जास्त मोठेही नाही किंवा एकदम बारीक नाही, मध्यम साईजचे हे कोथिंबीरीचे उंडे मी यात ठेवून घेतले। या वड्या आपल्याला उकडून घ्यायच्यात, तर गॅसवरती पॅनमध्ये पाणी ठेवले, यावरती ही चाळण ठेवून घेऊयात। मध्यम गॅसच्या फ्लेमवरती यावरती झाकण ठेवून 9 ते 10 मिनिट या वड्या आपण शिजवून घेऊया। एकूण 10 मिनिट या वड्या मी शिजवून घेतल्या, तर यावरील झाकण काढूयात। वड्या शिजलेत की नाही हे पाहण्याकरता झाकण काढल्यावरती 2 मिनिट वाफ जाऊन द्यायची। बोटं वड्यांना लावून पाहिजे। जर या वड्या हाताला चिटकल्या नाहीत तर या वड्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत। वड्या 10 मिनिट थंड करून घेतल्यात, तर आता या वड्या आपण काढून पाहूया। तुम्ही पाहू शकता अजिबात खाली चिपकलेल्या नाहीत। आता या भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात। त्याकरता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, मुठभर हिरवी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायची। आपण कोथिंबीरीची भाजी बनवतोय, त्यामुळे या वाटणामध्ये जास्त प्रमाणात कोथिंबीरीचा वापर केलेला आहे। इकडे गॅसवरती कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले। यामध्ये आता वड्या घालून तळून घेऊयात। या वड्या आपल्याला नेहमीप्रमाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या नाही, फक्त एक खमंगपणा येण्याकरता वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात। अशा पद्धतीने वड्या तळून घेतल्यामुळे वड्यांची चव किंवा भाजीची चव अगदी छान लागते। साधारण 1 ते 1.5 मिनिटांनी या वड्या परतून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने देखील 1 ते 1.5 मिनिट वड्या तळून घ्यायच्या। या भाजीला तुम्ही कोथिंबीरीच्या वड्यांची भाजी देखील बोलू शकता। आपण नेहमीच कोथिंबीरीची वडी बनवतो, थोडंसं वेगळं म्हणून अशी भाजी बनवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। सर्व वड्या दोन्ही साईडने तळून घेतल्यात, तर आता काढून घेऊयात। आता कढईमध्ये वड्या तळलेलं शिल्लक तेल आहे, त्यातच मी भाजी बनवणार आहे। यामध्ये घालूया 1 बारीक कापलेला कांदा, 2 बारीक कापलेले लालसर असे टोमॅटो यामध्ये घालूया। कांदा आणि टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत म्हणजेच 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घेऊया। मध्यम गॅसच्या फ्लेमवरती साधारण 3 मिनिट मी हा कांदा आणि टोमॅटो परतून घेतला। यात आता अर्धा चमचा हळद, आपल्याला चिकनसारखी भाजी बनवायची याकरता 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा घालूयात काश्मीरी लाल तिखट, सोबतच अर्धा चमचा धनापूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे कुठलाही घरगुती साठवणीचा मसाला असेल
तर तो वापरा। घातलेले सर्व मसाले तेल बाजूला सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे। काश्मीरी लाल तिखट ही जास्त तिखट नसते, परंतु या तिखटाने भाजीला खूप छान रंग येतो। 1.5 ते 2 मिनिट मसाले छान परतून घेतले। आता यामध्ये वाटलेले कोथिंबीरीचे, हिरव्या मिरचीचे आणि लसणाचे वाटण घालूया। या वाटणाने देखील भाजीला आपल्या खूप छान चव येणार आहे। पुन्हा एकदा तेल बाजूला सुटेपर्यंत सर्व साहित्य तेलात परतून घ्यायचं। यात आपण कुठलाही कांदा खोबरा भाजून याचं वाटण वापरणार नाहीत, तरी देखील ही भाजीला चव खूप छान येते। इथे तुम्ही पाहू शकता छान असं तेल बाजूला सुटेपर्यंत मसाले यामध्ये परतून घेतले। तर आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। एकदम जास्त देखील पाणी वापरायचं नाही, थोडीशी दाटसरच ही भाजी छान लागते। पाणी घातल्यावर भाजी छान एकदा हलवून घ्यायची। शिजल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी दाटसर होणार आहे। वड्या बनवताना त्यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे। आता यामध्ये फक्त रस्स्यापुरतंच मीठ वापरायचं आहे। मोठा गॅस करून भाजीला छान अशी उकळी येऊन देऊयात। तर थोडी थोडी भाजीला उकळी यायला लागल्यावरती लगेच यामध्ये तळलेल्या वड्या घालायच्या। घातलेल्या वड्या या रश्श्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या। आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे। मंद गॅसच्या फ्लेमवरती ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची। वड्या आधी शिजवलेल्या आहेत, त्यामुळे भाजीमध्ये टाकल्यानंतर फक्त 4 ते 5 मिनिटच वड्या घातल्यानंतर भाजी उकळून द्यायची। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे। आता मंद गॅसवरतीच ही भाजी 4 ते 5 मिनिट उकळून घेतली। एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील ही भाजी खूप छान लागते। मंद गॅसवरती भाजी 4 ते 5 मिनिट उकळत ठेवली होती। तुम्ही पाहू शकता जास्तीचं वाटण न घालून देखील ही भाजी अगदी दाटसर झालेली आहे। बघता क्षणी कोणालाही खावीशी वाटेल अशी ही भाजी झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही शाकाहारी कोथिंबीरीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।